नमस्कार, मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। साडीचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आणि प्रत्येक वेळी नवनवीन लुक्स क्रिएट करण्यासाठी ब्लाऊज आपल्याला खूप मदत करत असतो, कारण ब्लाऊज हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। आपल्याकडे अशा कितीतरी साड्या असतात ज्या स्वतःच्या लग्नाच्या असतात किंवा आईच्या असतात, थोड्या जुन्या स्टाईलच्या असतात आणि खूपच सुंदर असतात दिसायला। त्या आपल्याला नेसायची किती इच्छा असली तरी त्या नेसता येत नाही, कारण त्यांच्यावरचे ब्लाऊज एकतर खराब झालेले असतात किंवा त्या ब्लाऊजची साईज आपल्याला काही बसत नाहीत, म्हणून त्या साड्या वर्षानुवर्ष कपाटांमध्ये तशाच पडून असतात आपल्याला किती नेसण्याची इच्छा असली तरी सुद्धा। किंवा बऱ्याचदा ना आपल्याकडे अशा काही साड्या असतात की त्यांच्यावरचे ब्लाऊज आपल्याला शिवून घेता येत नाहीत, कारण साड्यांच्या किमतीपेक्षा ना जास्त किंमत ही ब्लाऊजच्या शिलाईवरतीच आपल्याला द्यावी लागत असते। आणि सेम साड्यांवरती सेम पद्धतीच्या ब्लाऊज मॅचिंग करून किंवा प्रत्येक वेळी तशा पद्धतीने लुक क्रिएट करून करून आपल्याला खूप बोर झालेलं असतं, आपल्याला काहीतरी हटके नवीन हवं असतं। तर या सगळ्या प्रॉब्लेमवरचं एकच सोल्युशन आहे किंवा एकच असा उत्तम उपाय आहे, तो म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मिक्स मॅच करता आला पाहिजे। आणि त्यासाठीची ना काही ठराविक अशी सूत्र आहेत, ती जर एकदा सूत्र तुम्हाला जमली तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। एकतर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज एकतर ट्रेंडिंग खूप स्टायलिंग आहे, त्याचबरोबर तुम्ही नवनवीन लुक्स क्रिएट करू शकता अगदी सेम साडी असली तरी सुद्धा, आणि तुमचे पैसे वाचवणार आहेत, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन ब्लाऊज शिवून घेण्याची अजिबात गरज लागणार नाही। त्यामुळे ना हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका, मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल माझं नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज घेऊन मी येत असते। तर चला आता अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। अंक 1, साडीचा जो काठ असतो त्या काठाला मॅचिंग असा तुम्हाला ब्लाऊज निवडायचा आहे। मग ते रंगानुसार असू द्या किंवा जरी वर्कचं काम, गोटापट्टी वर्क, लेस वर्क, डायमंड वर्क, थ्रेड वर्क, ज्या पद्धतीचं काठावरती काम केलेलं असेल किंवा ज्या काठाचा रंग असेल सेम तशाच रंगाचा किंवा तशाच वर्क केलेला ब्लाऊज हा तुम्हाला निवडायचा आहे। आणि ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप उठून दिसणारी आणि खूप सुंदर दिसणारी ही पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच काठाला मॅच करणारा ब्लाऊज निवडायचा। सूत्र क्रमांक 2, बऱ्याचदा साड्यांना काठ नसतात किंवा काठ असतील तर ते काही फार नोटीस होतील, लक्ष वेधून घेतील असं अजिबातच नसतं, अगदी साधे सिंपल काठ असतात। किंवा काही साड्यांवरती ना आजकाल खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या रंगाचे प्रिंट्स असतात आणि त्यावरती खूप वेगवेगळे रंगाचे शेड्स यूज केलेले असतात किंवा खूप मल्टी कलर्स अशा साड्या असतात। मग अशा वेळेस नक्की कशा पद्धतीचा ब्लाऊज मॅच करायचा, तर काय करायचं, साडीवरती जो सगळ्यात कमी रंग वापरलेला असेल त्या रंगाचा ब्लाऊज तुम्हाला निवडायचा आहे, किंवा साडीवरती सगळ्यात जास्त जो रंग वापरलेला असेल त्या रंगाचा तुम्हाला ब्लाऊज निवडायचा आहे। आता तुमच्याकडे 2 चॉईस आहेत, एकतर तुम्ही खूप कमी जो रंग असेल त्या रंगाचा ब्लाऊज निवडू शकता किंवा खूप जास्त रंग असेल त्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही निवडू शकता। या दोन्हीही कलर्स तर तुम्ही नुसार ब्लाऊज जर निवडला तर अतिशय सुंदर तुमचा वेगळाच असा स्टायलिश लुक क्रिएट होणार आहे। आणि क्रमांक 3, साडीवरती ज्यावेळेस आपण ब्लाऊज मॅच करतो त्यावेळेस साडीचं रंगकाम, साडीचं काठाचं काम हे तर आपण लक्षात घेतोच, पण आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ते म्हणजे साडीचं मटेरियल कसं आहे आणि साडीचं शाईन कशी आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ब्लाऊज हा मॅच करायचा आहे। जर साडी खूप शाईन करणारी असेल म्हणजे सिल्क मटेरियलचे असेल तर तुम्हाला ब्लाऊजसुद्धा शाईन असणारा सिल्क मटेरियलचाच निवडायचा आहे। आणि जर तुमची साडी अतिशय साधी, खूप मऊ म्हणजे खणाची किंवा कॉटनची असेल तर तुम्हाला ब्लाऊजसुद्धा तशा पद्धतीचाच निवडायचा आहे, कॉटनचा, खणाचा आणि कमी शाईन असणारा। जर तुमची साडी ही नेट किंवा शिफॉन, जॉर्जट किंवा ऑर्गेन्झा अशा मटेरियलची असेल तर या साड्यांना शाईन ही खूप कमी नसते आणि खूप जास्तही नसते, मीडियम शाईनच्या असतात आणि कपडा जो असतो ना तो थोडासा ट्रान्सपरंट असतो। तर अशा वेळेस ना तुम्ही ब्लाऊज वेल्वेट किंवा तशाच एखाद्या मटेरियलचाच असला पाहिजे, त्यावेळेस ना ओव्हरऑल जो लुक असतो ना तो खूप सुंदर दिसतो आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारा असतो, खूप विरुद्ध 2 टोकं अजिबात वाटत नाही। त्यामुळे ब्लाऊज मॅच करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे शाईन आणि साडीचं मटेरियल, त्यानुसार तुम्हाला ब्लाऊज मॅच करायचा आहे। सूत्र क्रमांक 4, तर साडी जर खूप भरलेली असेल म्हणजे मग ती ब्रॉकेडने असू दे किंवा कोणत्याही पद्धतीचं जरी वर्क, थ्रेड वर्क किंवा डायमंड वर्क केलेलं असेल
तर ब्लाऊज हा अतिशय सिंपल निवडायचा आहे, अजिबातच भरलेला ब्लाऊज निवडायचा नाही. आणि तुमची साडी ही अतिशय सिंपल आहे, अगदीच नाजूक काठ आहे, त्याच्यावरती फार कोणतं तसं बटबटीत काम नाही. तर अशा वेळेस तुम्ही खूप सुंदर असा भरलेला जरीवरचा किंवा डायमंड वर्कचा असा तुम्ही ब्लाऊज निवडू शकता किंवा तशा पद्धतीने निवडायचा आहे. यामुळे काय होतं ना, ओव्हरऑल लुक हा अतिशय बॅलन्स आणि स्टायलिश दिसायला मदत होते. जर तुमची साडी भरलेली आहे आणि ब्लाऊज पण भरलेला आहे तर लुक हा खूप बटबटीत आणि खूपच अंगावर आल्यासारखा वाटतो. आणि साडी पण सिंपल, ब्लाऊज पण सिंपल, मग त्यात काही मजाच राहत नाही. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की साडी खूप भरलेली असेल तर ब्लाऊज सिंपल किंवा सिंपल साडीवरती भरलेला ब्लाऊज निवडायचा आहे. तर हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसत असतं. क्रमांक 5, बऱ्याचदा काळी साड्या हे एकसंध रंगाने बनलेल्या असतात, त्याच्यावरती कोणत्याच वेगळ्या रंगाचं किंवा वेगळं नक्षीकाम असं नसतं. तर अशा वेळेस ना तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून वेगवेगळे रंगांचे ब्लाऊज त्यावरती मॅच करू शकता आणि अतिशय सुंदर दिसतं. फक्त ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मॅच करता त्यावेळी गोष्ट लक्षात घ्यायची आहे की साडीचा टोन कोणत्या पद्धतीचा आहे. जर कूल टोनची साडी असेल तर ब्लाऊजसुद्धा कूल टोनचा असला पाहिजे आणि वॉर्म टोनची साडी असेल तर ब्लाऊजसुद्धा वॉर्म टोनचा असला पाहिजे. आणि आजकाल अगदी असे आपले डस्की टोनचे सुद्धा साड्या आपण यूज करतो किंवा आपल्या तशा रंगाच्या साड्या असतात. तर अशा वेळेस ब्लाऊजसुद्धा तशा डस्की टोनचाच असला पाहिजे. आता वॉर्म टोन आणि कूल टोन, डस्की टोन हे सगळे मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर त्या अशा पद्धतीने तुम्हाला मॅच करायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक याच्यामध्ये एक ट्रिक सांगणार आहे की समजा कूल टोनची साडी आहे पण थोडी पेस्टल शेड, अगदी लाईट फिक्कट अशी कूल टोनची साडी आहे तर ब्लाऊज थोडा डार्क पण कूल टोनचाच असला पाहिजे. आणि सेम वॉर्म टोनमध्ये सुद्धा वॉर्म टोन थोडा फिक्कट असेल पण वॉर्म टोनचा एखादा डार्क शेडचा ब्लाऊज तुम्ही मॅच करू शकता. तर हे कॉम्बिनेशन अप्रतिम दिसतं. तर नक्की ही ट्रिक यूज करा आणि ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की साडीचा टोन कोणता आहे त्यानुसार तुम्हाला ब्लाऊज निवडायचा आहे. सूत्र क्रमांक 6, तुमच्या शरीराची ठेवण प्लस साडीचं मटेरियल कोणत्या पद्धतीचं आहे त्यानुसार तुम्हाला ब्लाऊज हा मॅच करायचा आहे. उदाहरणार्थ तुमचं साईज ही थोडी जास्त आहे, म्हणजे मीडियम टू एक्स्ट्रा लार्ज किंवा लार्ज अशा पद्धतीची तुमच्या शरीराची ठेवण असेल आणि साडीचं मटेरियल हे ऑर्गॅन्झा किंवा नेट थोडं फुलणारं असेल तर तुम्ही अशा साड्यांवरती प्लेन सिंपल ब्लाऊज निवडायचे आहेत किंवा तशा पद्धतीने मॅच करायचे आहे. जर तुमच्या शरीराची ठेवण ही मीडियम टू एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल साईजकडे जाणारी असेल आणि साडीचं मटेरियल हे अतिशय चापून चोपून किंवा फुलणारं जरी असेल तरी तुम्हाला ते छानच दिसतं, कारण तुमच्या शरीराची ठेवण ही नाजूक आहे. त्यामुळे त्याला थोडंसं ग्रेस ॲड करण्यासाठी ना तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला वॉल्यूम क्रिएट करायचा आहे किंवा वॉल्यूम असणारा ब्लाऊज तुम्हाला मॅच करायचा आहे. त्यावेळेस ना ओव्हरऑल संपूर्ण जो लुक असतो किंवा संपूर्ण तुमचं शरीराची जी ठेवण आहे साडी नेसल्यानंतर ती अतिशय सुंदर दिसायला होते. तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. जर साडी फुलणारी असेल, तुमचं साईज थोडं जास्त असेल तर तुम्हाला ब्लाऊज हा कमी वॉल्यूम क्रिएट करणारा किंवा अगदी प्लेन सिंपल निवडायचा आहे. जर तुमचे शरीर अतिशय नाजूक असेल आणि साडीसुद्धा अगदी चापून चोपून बसणारी असेल तर तुम्हाला ब्लाऊजमध्ये थोडा वॉल्यूम ॲड करायचा आहे. त्यामुळे काय होतं, संपूर्ण लुक हा खूप सुंदर ग्रेसफुल दिसत असतो. त्यामुळे ही ट्रिकसुद्धा नक्की लक्षात घ्या. या 6 सूत्रांचा वापर करून तुम्ही नक्कीच वेगवेगळे ब्लाऊजेस साड्यांवरती खूप छान पद्धतीने मिक्स मॅच करू शकता आणि हे मिक्स मॅच करण्याचं गणित अजिबातच चुकणार नाही. आता तुमच्याकडे फक्त 5 ते 6 जरी ब्लाऊज असतील तरी तुम्ही तुमच्या कपाटातल्या भरपूर साड्यांवरती मॅच करू शकता. ते कलर्स कोणते असले पाहिजे, कशा पॅटर्नचे असले पाहिजे यासाठीचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की बघा हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर. त्याचबरोबर तुम्हाला जर श्रावण महिन्यात साड्या खरेदी करायच्या असतील आणि त्या कोणत्या पद्धतीच्या कराव्यात, कशा पॅटर्नच्या कराव्यात की ज्या कधीच आउट ऑफ ट्रेंड होणार नाहीत, नेहमीच त्याला तुम्ही खूप आवडीने नेसू शकता, तर त्यासाठीचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो सुद्धा व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि त्या नवीन साड्यांवरचे ब्लाऊज शिवून घेताना कशा पद्धतीने शिवायचे आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठीचा सुद्धा एक व्हिडिओ आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा नक्की चेक करा. तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हिडिओचा खजिना भेटणार आहे. आणि ते सगळे व्हिडिओज बघून झाल्यानंतर
नक्की एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुमच्या सबस्क्राईबमुळं किंवा तुमच्या लाईक्समुळं मला असे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं आणि मी लवकर येत जाईल. तर त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढे एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.